नेमका हा कथित दारू घोटाळा काय आहे जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून। नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली सरकारकडून मद्य विक्रीबाबत नवं धोरण जाहीर करण्यात आलं। दारू विक्रीतील सरकारी नियंत्रण पूर्णतः कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला। यानंतर पहाटे 3 वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी होती। मात्र परवाने देताना भ्रष्टाचार झाल्याचा तपास यंत्रणेचा आरोप। कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या सीबीआय आणि ईडीकडून तपास देखील झाला। दारूची विक्री करणाऱ्या लॉबीनं 100 कोटींची लाच दिल्याचा ईडीचा आरोप आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आपचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्य सूत्रधार असल्याचा भाजपनं आरोप केला। तर मद्य घोटाळ्यात आतापर्यंत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 ऑगस्ट 2022 ला सीबीआय कडून केस दाखल करण्यात आली। यानंतर 23 ऑगस्ट 2022 ला ईडी कडून केस दाखल करण्यात आली। 26 फेब्रुवारी 2023 ला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली। यानंतर 16 एप्रिल 2023 ला सीबीआय कडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी पार पडली। त्यानंतर 4 ऑक्टोबर 2023 ला खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 3 वेळा ईडीनं समन्स बजावलंय।